प्रवास भावगीतांचा याच्या 21व्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचा आधुनिक वाल्मिकी अशी सार्थ बिरुदावली प्राप्त झालेले गदी माडगूळकर उर्फ गदिमा अर्थात कवी आणि गीतकार यांना त्यांच्या आईकडूनच अनेक गीतसंस्कार लाभलेले होते. लहानपणापासूनच त्यांचा कला विषयाकडे ओढा होता आणि अंगात अभिनय आणि नाट्यगुणही होते. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू बात, काय देवाची सांगू मात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. नेसला मळीन चिंचोटी, नेसला मळीन चिंचोटी, घेतली हातामधी काठी, घेतली हातामधी काठी, घोंगडी टाकली पाठी, टाकली पाठी, टाकली पाठी. करी दोहार दरबारात, करी दोहार दरबारात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. 1938 साली आचार्य अत्रे यांनी गदिमांना कोल्हापूरला जाण्याचा सल्ला दिला. कोल्हापुरात दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्याशी त्यांचा संपर्क आला. बेडेकरांच्या पहिला पाळणा या चित्रपटासाठी गदिमांनी गीते लिहिली आणि येथूनच त्यांची चित्रपटांमधील दैदिप्यमान कारकीर्द आकाराला येऊ लागली. नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. महाकवी गदी माडगूळकरांनी सुमारे 2000 गाणी लिहिलेली आहेत. 157 पटकथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या अनेक कथांवरती मराठी आणि हिंदी चित्रपट निघालेले आहेत. अनेक हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखनसुद्धा त्यांनी केलेले आहे. काही नाटकांसाठी त्यांनी पदेही लिहिलेली आहेत. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. बोऱ्या भगवान या टोपण नावाने त्यांनी त्यावेळी कवने रचलेली होती. राम गुलाम या टोपण नावाने त्यांनी साईबाबांची काकड आरती रचलेली आहे. 1942 साली त्यांना गीतलेखनाची पहिली संधी मिळाली. 1947 साली आलेल्या राम जोशी यातील लोकप्रिय गीतांमुळे त्यांना गीतकार म्हणून मान्यता मिळाली.
मोत्याचा भांग, हवेलीत शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून फिरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग, कुणाची सांग. नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. हे जी, हे जी, हे जी, हे जी. अरे हटा तटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी, मठाची उठा ठेव का तरी. माडगुळकरांच्या कवित्वाची मूळ बैठकच पारंपरिक कथनात्मक काव्याची आणि त्याहीपेक्षा जातिवंत गीतकारांचीच होती. पुरातन मराठी काव्य परंपरेच्या 3 शाखा संत काव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य परंपरा यांचे संस्कार गदिमांच्या कवी प्रवृत्तीवर प्रामुख्याने झालेले जाणवतात. त्यांच्या कविता ध्वनिमुद्रिकेवर आल्यामुळे किंवा ते स्वतः चित्रपटात गेल्यामुळे ते गीतकार झालेले नाहीत. उलट त्यांच्या अभिजात गीतकार म्हणून मुळातच असलेल्या व्यक्तिमत्वाचा ह्या माध्यमांना आपली समृद्धी वाढवायला उपयोग झालेला आहे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. झुक 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 आगीन गाडी, गोरी गोरी पान, चांदोबा चांदोबा भागलास का, यासारखी सुंदर बालगीते त्यांनी लिहिलेली आहेत. सांग तू माझा होशील का, येणार नाथा आता, डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, यासारखी सुमधुर प्रणयगीतेही त्यांनी लिहिलेली आहेत. बुगडी माझी सांडली ग, चिंचा आल्यात पाडाला, थंडीची झोप मला लागना, यासारख्या रांगड्या लावण्या सुद्धा गदी माडगुळकरांनी लिहिलेल्या आहेत. वाजवी मुरली श्यामसुंदरा, कबीराचे विणतो शेले, झाला महार पंढरीनाथ, यासारखी भक्तिगीते, तर वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, यासारखी देशभक्तीपर गीते, आणि जग हे बंदिशाला एक धागा सुखाचा, यासारखी प्रासादिक भाषेत गुंफलेली भारतीय तत्वज्ञानात्मक गीते ही गदिमांच्या प्रतिभेची साक्ष देतात. वाजवी मुरली श्याम सुंदरा, वाजवी मुरली श्याम सुंदरा, श्याम सुंदरा, वाजवी मुरली श्याम सुंदरा, मंदिर नाचे मीरा, मंदिर नाचे मीरा, तुझ्या मंदिर नाचे मीरा, वाजवी मुरली श्याम सुंदरा. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनीयान, दादा मला एक वहिनीयान. गोरी गोरी पान
फुलासारखी छान गोरी गोरी पात फुलासारखी छान दादा मला विकू वहिनिया दादा मला विकू वहिनिया रसपरिपोष साधणारी अर्थगर्भता, स्पृहणीय रचना कौशल्य आणि पारंपरिक पण नेमकी प्रतिमासृष्टी यामुळे मराठी कवितेची 700-800 वर्षाची परंपरा ग दि माडगूळकर यांनी पुन्हा नव्याने प्रस्थापित केलेली आहे. डोळ्यात वास माझा तू गीत भावनांचे साधा विना कळावे संगीत लोचनांचे डोळ्यात वास माझा तू गीत भावनांचे गीत भावनांचे डोळ्यात वास माझा तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे. गीतकार ग दि माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके आणि दिग्दर्शक राजा परांजपे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवलेला आहे. त्याने अनेक सुंदर चित्रपट आणि त्यातील गीते दिलेली आहेत. मराठी भावसंगीताच्या सुवर्णयुगाचे ग दि माडगूळकर हे अनभिषिक्त सम्राटच होते. प्रेम
लागे लाग आज मोरे मन लागो मनला आज मोरे मन लागे एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे जर सारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा. ग दी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके आणि पुणे आकाशवाणी या तिघांच्या योगदानातून 1955 साली प्रसारित झालेले गीत रामायण हा रसिकांसाठी एक मोठा सुवर्णयोगच होता. 1 एप्रिल 1955 पासून आठवड्याला गीत रामायणाचे एक एक गीत आकाशवाणीवरून प्रक्षेपित झाले. वर्षभरात 56 गीतांचे झालेले सादरीकरण म्हणजे मराठी सारस्वताचे वैभव ठरले. श्रीराम या नावाने सुरुवात आणि शेवट ही झालेल्या गीत रामायणाने लोकांच्या मनावर गारूड केले आणि या उपक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी. जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोष न कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणाचा. मराठी रसिकात सुगंधासारखा शिरलेला प्रतिभा संपन्न साहित्यिक, कलाकार व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा कवी गीतकार म्हणजे ग दी माडगुळकर. त्यांच्याबद्दल आपण काही बोलणे म्हणजे त्यांच्या शब्दात ज्योतीने तेजाची आरती असे म्हणल्यासारखेच होईल. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती कुशलव रामा
गदिमांच्या मातोश्रींसाठी आदर्श माता म्हणून पुण्यात सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. दैव दुर्विलास असा की ज्या पुत्राच्या दिगंत कीर्तीमुळे त्यांना हा पुरस्कार मिळायचा होता, त्याच दिवशी या आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांनी इहलोकीची यात्रा संपवली. प्रवास भावगीतांचा याच्या 21व्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील 22व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.